आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांच्या अनेक समस्या, रस्त्याच्या धुळीमुळे अनेकांना श्वसन संस्थेचे विकार उद्भवले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये पंचशील नगर येथे संघर्ष न्यूजच्या टीमने ग्राउंड रिपोर्ट घेतला। यावेळी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। सिद्धार्थ विहार येथे राहणाऱ्या महिलेने माजी नगरसेवकांच्या वरती संताप व्यक्त करत त्यांनी सांगितले की गेली 15 वर्ष झाले या भागामध्ये पावसाचे पाणी साचते, ते पाणी घरामध्ये शिरते आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा असे मी वारंवार या नगरसेवकांना सांगत होते, परंतु इथल्या नगरसेवकांनी यावरती कुठल्याही प्रकारचे काम केलेले नाही असे त्यांनी जाहीरपणे संघर्ष नायक न्यूजच्या टीमला सांगितले। तसेच पंचशील नगरच्या चौकामध्ये तसेच मंडले पेट्रोल पंपानजीक ड्रेनेजकरिता खड्डे काढून ठेवलेले आहेत। हे खड्डे 20 ते 25 फूट खोल आहेत। यामध्ये अनेक अपघात घडलेले आहेत। गेली 7 वर्ष हे काम सुरू असून अद्याप संपलेले नाही। हे काम फार संथ गतीने सुरू आहे। यामुळे या भागामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवत आहे। वकार बागेकडून काच कारखान्याकडे जाणारा रस्ता हा अनेक वर्ष बंद आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। अनेक टेंडर निघाले, रस्त्याची कामे झाली, परंतु ती सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली। शास्त्री चौक ते वकारबाग इथपर्यंत संघर्ष नायक न्यूजच्या टीमने ग्राउंड रिपोर्ट घेतला, त्या भागाचे शूटिंग केले। आतापर्यंत नागरिकांनी मीडियासमोर प्रश्न मांडले, परंतु मीडियाने देखील त्यांची दखल घेतली नाही असे त्यांनी सांगितले। आम्ही प्रश्न मांडायचा तरी कुणाकडे, हे नागरिक अक्षरशः हतबल झालेले आम्हाला दिसून आले। त्यामुळे आम्ही या नागरिकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या नागरिकांना न्याय देणे गरजेचे आहे। मी प्राध्यापक जी.एस. सातपुते सर, मुख्य संपादक संघर्ष नायक न्यूज चॅनल। आज आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलो आहे। या भागामध्ये ग्राउंड रिपोर्ट आपली टीम घेत आहे। आपण पाहतोय या भागामधला विकास, या भागामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। वर्षानुवर्ष हा रस्ता असाच आहे, अशाच अवस्थेमध्ये आहे। या भागातला विकास नाही झाला तर या भागाचा भकास करून ठेवण्यात आलेला आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलोय। या भागामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत। साहेब, या भागाचा विकास झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे? काही पण विकास झाला नाही, काही पण झाला नाही। आणि या 7 वर्षात हे 7 वर्षाला बघायला लागलो, हे रस्ताच झाला नाही वाटतं। किती जरा वेळा सांगितलं नगरसेवकांना, तरी पण त्यांनी पण काहीकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलंय। किती पण बोंबला काय पण करा। आणि आरोग्य तर असं बिघडले लहान मुलांचं तर आहे ना, सारखं त्या फुफुट्यामुळं की असं आजारी पडायला लागल्यात की सारखं दवाखान्याला न्यायचं। आणि ते नगरसेवक सत्ता आंधळ्यागत करतात, आंधळ्यागत म्हणजे आंधळ्यात झाले सोडा। त्यांनी फक्त इलेक्शन आलं म्हणजे आमच्याकडे लक्ष असू दे, आम्हालाच निवडून द्या, आम्ही तुमचं बघू। आता मला तर वाटतं की 15 वर्ष 3 इलेक्शन झाल्या, तर 3 इलेक्शनमध्ये असं नुसतं फक्त आश्वासन दिलं आहे की आम्ही रस्ते करून देतो, तुमची सगळी कामं करून देतो, कुठलंच काम झालं नाही। आणि मिरजेमध्ये तरी एवढे म्हणजे आमदार, खासदार, मोठमोठे नेते आहेत, तरी पण या मिरजेचा विकास एवढा आमच्या तर गल्लीचा 5 नंबर प्रभाग जे आहे 5 नंबरमध्ये ते झालंच नाही। आणि त्यांना किती जरी सांगितलं तर करतो की, आणि त्यांना व्हिडिओ जर करून पाठवला व्हॉट्सअपवर तरी तर त्याचा रिप्लाय देत नाही त्यांनी। आणि जसं इलेक्शन आली त्या टायमाला काय करतात, येतात मतं द्या, मतं द्यायला तर लाजा तर वाटतात काय, लाजा जरा जीवाला अन्न खाताय काय खाताय, इथे येऊन फुफुटा तर खावा या रस्त्याचा। हे बघा, रस्ता बघा, काय 7 वर्ष झालं या रस्त्यावर फुफुटाच आहे। ते लोक म्हणतात रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, मला तर वाटतं फुफुटात रस्ता आहे का रस्त्यात फुफुटा आहे, हेच काय कळण झालंय। आणि ज्यांची घरं रस्त्यावर आहेत त्यांनी तर 1-1, 2-2 किलो रोज माती लोटतात घरातली काय। आणि घरात असं 80% झाल्या घरांची या फुफुट्यामुळं। नवीन घर बांधलं तरी जायला असं वाटतं की 20 वर्षाचं बांधलेलं घर आहे काही। आणि दुसरी गोष्ट हे बघा, हे बॅरिकेड इथंच टाकलेत, ह्याला जवळजवळ 3 महिने झालं, ह्याच्यावर कुणाचं लक्ष नसतं, काय नसतं, हे सगळं दुर्लक्षच आहे। आणि ते मंडले पेट्रोल पंप तिथं बघा, ते ड्रेनेज करून टाकले, तिथं 7-8 जण पडल्यात परवा, ते सांगितलं तरी कुणाचं लक्ष नाही। मग आता करायचं काय, निवडून आणून। आणि एवढी मोठी सत्ता आपली BJPची, नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले, त्यांची जी BJPची जी नगरसेवक कोण आहेत? पहिला तर नाव आहे संजय बापू मेंढे, संजय पक्षाचे आहेत, ते काँग्रेस पक्षाचे आहेत। दुसरे करण जमदार आता आहेत ते नगरसेवक, ते पण काँग्रेसचेच होते, काँग्रेस पक्षाचे। आणि
बबिता संजय मेंढे ते पण काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि या प्रभागामध्ये हां. गेली 15 वर्ष म्हणजे काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. म्हणजे त्यांच्या कार्यकालामध्ये हा रस्ता व्हायला पाहिजे होता. व्हायला पाहिजे टेंडर होता. निघाले, मंजूर झाले, परंतु झालेले नाही नाही. झाले. ही चूक भाजपाची आहे की काँग्रेसची आहे? आता सत्तेत जे आहेत त्यांचे जे वार्डाची म्हणजे जे सत्ता आहे इथे खाली त्यांची चूक आहे ना. मग भाजपची तर काय म्हणता येत नाही. पण काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे जर ते आपले नगरसेवक असतील तर चुकी त्यांचीच आहे. कारण की त्यांनी इथंच राहतात, त्यांनी स्वतः बघतात, येतात जातात, तरी पण त्यांनी लक्ष देत नाहीत. ते असं झालंय ते तसं झालंय, आम्हाला तर काय त्यातलं कळत नाही नेमकं झालंय काय. तर त्यांनी सांगतात आम्ही हा म्हणतो आत्ता करतो उद्या करतो म्हणून जवळजवळ 7 ते 8 वर्ष गेले. 7 ते 8 वर्ष त्यांच्यापेक्षा जाऊन बोंबलाईच पाळलेल्या, तरी पण काय तरी कानं बंद करून घेतल्यात आणि डोळे पण बंद करून घेतल्यात. बाकीचा विषय काय ते आमचा आम्हीच करायला पाहिजे आणि आम्ही पण काय करणार, सांगून नागरिक सांगणार तर किती. कोण ऐकायला आहे, आमचं कोण ऐकायलाच नाही. तर सर मला म्हणायचं आहे, बाबासाहेबांनी आपल्याला हा मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे, मतदार राजा असं संबोधलं गेलेलं आहे. मग राजा हा 1 दिवसासाठी विकला का जातोय? भीक लागल्या म्हणून त्यांनाच नाही. बाकीचं काय त्यांनी पैसे मिळवत नाहीत. दानाचा त्यांना अर्थच माहीत नाही. फक्त पैसे द्या आणि आम्ही टाकतो. आणि नगरसेवक काय म्हणताय, मी पैसे देतो आणि तुमचं काम कशाला करू. त्यांचं पण योग्य आहे. त्यांनी जे भांडवल गुंतवलेलं आहे 5 वर्षासाठी, त्यामुळं ते 1 दिवस ते भांडवल गुंतवतात, निवडणूक झाली की 5 वर्ष ते पुन्हा डुंकून पाहत नाही. त्यामुळं ह्याच्यामध्ये नागरिकांची चूक आहे तर नगरसेवकांची चूक आहे? 100% नागरिकांची चूक आहे. नगरसेवकांची काही चुकी म्हणता येतच नाही. कारण की त्यांनी तेवढं खर्च केलं. यांनी जर त्या मताचा जर पैसेच घेतला नाही तर तो नगरसेवक आपोआप काम करणारच. कारण की त्यांनी तेवढं हिताची खर्च करायचं आहे, त्यानं त्या मतदाना दिवशीच खर्च केलेला असतंय. म्हणून त्याला पण ते जड आहे की कसं काय करायचं. आणि कोण काय म्हणत आहे आम्हाला काय काम नको आहे, पैसेच द्या, असा पण विषय होत आहे. ते नगरसेवकाचं पण तेवढं तितकंच बरोबर असतं. यामध्ये नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे असं नागरिकांना तुमचा काय संदेश आहे? नागरिकांनी आपली कामं करून घ्यायला पाहिजे. पैसे काय आपण स्वतः मिळवतोय, काम करतोय, दारू जेवण काय आपण रोज दारू पितो, रोज जेवतो. कारण इलेक्शन आल्यानंतरच जेवतोय किंवा दारू पितो असं काय नाही. आपण कामाला जातो, आपण पैसे त्यांच्यापेक्षा जास्त मिळवतो. फक्त विकासासाठी नागरिकांना घेतलं पाहिजे पैसे न घेता. आणि त्यांना मतदान केलं पाहिजे. मतदान आणि पैसे घेणं ह्याच्यात लय फरक आहे. दान करणं आणि पैसे घेऊन मत देणं ह्याच्यात लय फरक आहे. मग ते नगरसेवकांना पण काय चुकीचं म्हणता येत नाही. त्यातून पैसे एवढे घेतलेले असते की त्यांनी ते पैसे 10 रस्ते करतील, 10 कामं करतील. काय करणार, नागरिकांना ते कळायला पाहिजे. नागरिकांनी एक वेळा तर विचार करायला पाहिजे 5 वर्षासाठी पैसे घेतलं नाही पाहिजे त्यांनी. आणि डायरेक्ट न पैसे घेता जर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि त्या टायमाला जर नगरसेवकांनी जर निवडून आलं तर नाही केलं तर त्यांचं कॉलर धरता पण येत आहे. ते पण तेवढं तितकंच करायचं. धन्यवाद साहेब, आपण संघर्ष नाईक न्यूजला आपली प्रकट मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पंचशील चौकामध्ये आहे. या चौकामध्ये पहा, या रस्त्याला बॅरिकेडिंग केलेलं आहे. ड्रेनेजची ही जी व्यवस्था आहे ही वर्षानुवर्षे अशीच प्रलंबित आहे. ड्रेनेजचा प्रश्न हा प्रलंबित असून वर्षानुवर्षे असा हा दिखावा केला गेलेला आहे. इकडे पाहिलात या भागामध्ये आपण पाहतोय ही जी वर्दळ आहे, वाहनांची वर्दळ आहे, इथे सुद्धा जायला लोकांना खूप ट्रॅफिक जाम होतंय. हे फक्त दिखावा गेलेला आहे ड्रेनेजचा. ड्रेनेजचं काम वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत. अनेक आंदोलनं झाली, मोर्चा झाली, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं काम न झालेलं आपल्याला पाहायला मिळते. टेंडर निघाले, टेंडर पास झाले, परंतु कामं ही अर्धवटच त्या स्थितीमध्ये आहेत. इलेक्शन आता 10 दिवसावरती आलेलं असताना देखील अजून कामं झालेली नाही आहेत. आणि हे अशीच कामं ही रखडलेली आहेत. भविष्यात या भागाचा विकास होणार आहे की नाही, नागरिक असे प्रश्न विचारत आहेत. 5 मध्ये सिद्धार्थ विहार या परिसरामध्ये आहे. या भागामध्ये महिलांच्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. बोला मॅडम. हॅलो, माझं नाव कोमल कांबळे. मी म्हैसाळ पंचशील नगरमध्ये राहते. बौद्ध विहारच्या बाजूला राहते, 5 नंबर वॉर्डमध्ये. 5 नंबर वॉर्डमध्ये मी 15 वर्ष नांदत आहे. तरी नगरसेवकानं आमच्या इथं पावसाचं पाणी साठतंय, त्याचं एकही काम केलेलं नाही आहे. मी प्रत्येक नगरसेवकाला भेटले, करण जमदार, परत संजय मेंढे, हुलवान, या सरांना सांगितलं, विनंती केली, बाबा आमच्या घरात पाणी येते, पावसाचं पाणी साठते, त्यांनी त्याचं निःसरण करावं. पण त्यांनी एकही गोष्टीचं निःसरण केलेलं नाही आहे. आणि इथून पुढे जर कोण निवडून येईल त्यानं पहिला त्या गोष्टीचं काम करावे ही आमची विनंती आहे. रस्ता नीट नाही, पाणी पावसाचं भरपूर साठतं, 4-5 महिने
2-2 तास आमच्या मिस्टरांना पोरांना बाहेर थांबावं लागतं. त्याची काळजी आम्हीच घ्यायची का? नगरसेवकांनी घ्यायची नाही का? वार्डात त्यांनी कोणतंही काम केलेलं दिसून आलेलं नाही आहे. त्यांनी रस्त्याचं काम करावं. नगरपालिकेच्या हद्दीची लोक लोटायला येत नाहीत, काम करायला येत नाहीत. पावसात आम्हाला त्यांना बोलवावं लागतं चिखल काढायला, पाणी काढायला. तर त्यांनी विहाराची स्वच्छतासुद्धा करत नाहीत. नगरसेवक असू दे, महापौर असू दे, कुणी असू दे, त्यांनी त्याची दक्षता घ्यावी ही आमची विनंती आहे. आमची कोणतीही तक्रार नाही, लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची नाही, गटारीची नाही. आम्ही फक्त विनंती करतो की पावसाच्या पाण्याचं निस्तारण त्यांनी कसं करावं ह्याची त्यांनी दक्षता घ्यावी. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.